हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। नागपूर महानगरपालिकेच्या नियुक्तीपत्र वितरण आणि व्हॉट्सॲप तिकिटिंग सेवा या कार्यक्रमामध्ये नुकतंच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते देशाचे केंद्रीय मंत्री, आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या महानगरपालिकेच्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी वखरे, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार कृष्णाजी खोपडे, मोहनजी मते, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री सतीशजी डागोर, श्री संदीपजी जोशी, मल्लिकार्जुनजी रेड्डी, श्रीमती मनीषाताई अतकरे, मंगलाताई खेकरे, हर्षलाताई जयस्वाल, पिंटूजी झलके, धनश्रीताई देशपांडे, बंडूभाऊ राऊत, श्री असलम खान, त्याचप्रमाणे आपले महानगरपालिकेचे आयुक्त श्री विपिन इटनकर, श्री मुरुगनाथन, श्री अंकित, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या हिरवळीवर कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळाली। मी महापौरजींचं त्याबद्दल मनापासून आभार मानतो। पहिले कार्यक्रम दुसरीकडे घेण्याचं ठरलं होतं, पण त्यांचा आग्रह होता की हा कार्यक्रम महानगरपालिकेतच झाला पाहिजे, महापालिकेच्या या ऐतिहासिक हिरवळीवर झाला पाहिजे आणि मलाही इथे येण्याची संधी पाहिजेच होती। त्यामुळे मी त्यांना लगेच सांगितलं की हो, आपण हा कार्यक्रम या हिरवळीवरच करू, कारण आमच्याही अनेक आठवणी या हिरवळीशी जुडलेल्या आहेत। कृष्णाभाऊ आणि मी 1992 साली पहिल्यांदा महानगरपालिकेत एकत्रित निवडून आलो होतो आणि अनेक मोठे कार्यक्रम, त्यासोबत अनेक नागरी सत्कार, 1997 साली जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेचे कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम, मोठे मोठे नेते, अगदी राष्ट्रपतींपासून तर वेगवेगळ्या गायक, कलाकार, अशा सगळ्यांना याच हिरवळीवर निमंत्रित करून त्यांचे सत्कार आणि त्यांचे कार्यक्रम हे आम्ही जवळून बघितले, त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि म्हणून निश्चितपणे ही जी जागा आहे ही नागपूरच्या एकूण महानगरपालिकेच्या इतिहासातली एक अतिशय ऐतिहासिक जागा आहे। आज याच जागेवर आपण काही नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, ज्यामध्ये विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचे जे स्वच्छता दूत आहेत, आमचे जे सफाई कर्मी आहेत, यांचा अनेक वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न होता, आज तो सोडवून 476 आमच्या स्वच्छता दूतांना या ठिकाणी आज थेट नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे। हे याकरता महत्त्वाचं आहे, आत्ताच कृष्णाभाऊ मला आठवण करून देत होते की 1995ला लाड पागे समितीचे ते अध्यक्ष होते। लाड पागे समिती 80च्या दशकामध्ये आली आणि या समितीने विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे सफाई कर्मचारी होते त्यांना नियुक्ती कशी मिळाली पाहिजे, त्यांना वेतन कसं मिळालं पाहिजे, त्यांना काय व्यवस्था मिळाल्या पाहिजेत,
एक प्रकारे मोठी सामाजिक सुधारणा करण्याकरता या समितीने एक अहवाल दिला. महाराष्ट्राच्या सरकारने तो अहवाल स्वीकारला, त्याचे शासन निर्णय काढले. पण तो अहवाल शासन निर्णयानंतर कुठेतरी बासनात गुंडाळला गेला आणि त्या अंतर्गत जी कारवाई करायची आहे ती कारवाई मात्र त्या ठिकाणी होत नव्हती. मला अतिशय आनंद आहे की ज्यावेळेस मला महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी हा अहवाल बाहेर काढला. या अहवालाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेत सुरू केली आणि पहिल्यांदा सफाई कामगारांना वारीस पद्धती लागू करून त्यांच्या याद्या या ठिकाणी पूर्ण केल्या. त्यानंतर त्यातले जे शिक्षित होते त्यांना पहिल्यांदा क्लास 3 मध्ये त्या ठिकाणी नियुक्ती ही आपण दिली आणि अनेक समोर बसलेले आमचे सफाई कामगारांचे नेते आहेत. मला मोती भाऊचा चेहरा दिसतोय, बऱ्याच लोकांचे सगळ्यांचे चेहरे मला दिसत आहेत, सगळीकडे बसलेले आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे आमचा सतीश डागोर वगैरे हे दुसऱ्या पिढीचे आहे. पहिली पिढी तिथे बसलेली आहे, पण दुसऱ्या पिढीची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. या लोकांनी त्या काळामध्ये खूप याचा पाठपुरावा केला, खूप मेहनत केली आणि त्यानंतर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लाड पागे समितीच्या अंतर्गत आम्ही या नियुक्त्या दिल्या आणि त्यातनं एक चांगली सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये 2014 साली जेव्हा मला मुख्यमंत्री म्हणून पदभार मिळाला, 2015 साली आम्ही निर्णय केला लाड पागे समिती ही केवळ महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांपुरतं नव्हती, तर ती राज्यातल्या कुठल्याही विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकरता होती. पण राज्यातले कुठलेही विभाग ती मान्य करत नव्हते. त्यामुळे एक प्रकारे त्यात अन्याय होत होता आणि मग पुन्हा आपण निर्णय घेतला आणि राज्याच्या सगळ्या विभागांना सांगितलं की तुमच्याकडे जेवढे सफाई कर्मचारी आहेत या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समिती लागू आहे. या संदर्भात त्याची वारीस पद्धती असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ असतील, हे तुम्हाला द्यावे लागतील. आणि पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांनी पाठपुरावा करून आणि मग आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, मग मेडिकल कॉलेजेस असतील, अजून आपलं वीज मंडळ असेल, अशा विविध विभागांमध्ये ही समिती लागू करून तिथेही आमचे जे स्वच्छता दूत आहे, सफाई कर्मचारी आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. यासोबत आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपल्याकडे ऐवजदारीचा एक त्या ठिकाणी प्रथा होती. नंतरच्या काळामध्ये मग ऐवजदारांना 26 दिवसाचं काम आणि पेमेंट या विषय आले. आपलं सरकार त्यावेळेस आल्यानंतर त्यावेळेस जे काही पेमेंट मिळत होतं हे कमी मिळायचं. आपण हा निर्णय केला की याचं मिनिमम वेज हे ठरलं पाहिजे आणि त्या मिनिमम वेजनीच त्या ठिकाणी पेमेंट मिळालं पाहिजे. तोही निर्णय आपण केला आणि तो निर्णय आपण लागू केला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या वारीस पद्धतीने जर ऐवजदारांना त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती द्यायची असेल तर पदच उपलब्ध नाही आहे. मग पहिल्यांदा अधिसंख्य पदाचा निर्णय आपण घेतला आणि अधिसंख्य पदांचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी राज्यभरामध्ये हजारो आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पहिल्यांदा नियुक्ती मिळाली. मला असं वाटतं आपल्या नागपूर महानगरपालिकेतील जवळपास 4,407 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण ही नियुक्ती देण्याचं काम केलं. आणि सातत्याने त्यानंतर विशेषतः महानगरपालिकेच्या जे काही आस्थापनेचा खर्च होता हा 35% वर गेला की मान्यता मिळत नव्हती. 50, 60, 70% आस्थापनेचा खर्च होता. त्यातही आपण हा निर्णय केला की आस्थापनेचा खर्च जरी जास्त असला तरीही सफाई कर्मचारी जो आहे हा सफाईचं काम करतो, त्यामुळे त्याला केवळ आस्थापना म्हणून पकडता येणार नाही, त्याला केवळ आपल्याला त्या ठिकाणी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून पकडता येणार नाही. आणि म्हणून त्याला त्यातनं बाहेर काढण्याचं काम करत आपण मोठ्या प्रमाणात या आस्थापनांना मान्यता दिली
आणि खऱ्या अर्थानं जवळपास 17,981 पदांचं त्या ठिकाणी सेवा प्रवेश नियम आणि सगळ्या गोष्टी या आपण या महानगरपालिकेच्या मान्य केल्या आणि त्यातून मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलं. आज आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा एकदा काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टामधनं त्यांनी लाडपागे समितीवर स्थगिती आणली. एक मोठी लढाई कोर्टामध्ये आपण लढलो आणि मला अतिशय आनंद आहे की ती लढाई आपण जिंकलो आणि पुन्हा एकदा लाडपागे समिती आपण लागू करून घेतली आणि आपल्या सफाई कामगारांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचा लाभ देणं सुरू केलं. हे करत असताना आपण 2018-19 मध्ये एक अजून निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे श्रमसाफल्य योजनेचा. राज्यभरातल्या महानगरपालिका नगरपालिकांमध्ये जे कर्मचारी त्या ठिकाणी स्वच्छता दूत म्हणून काम करतायत त्यांना 300 चौरस फुटापर्यंतचं घर मोफत द्यायचं अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. दुर्दैवाने 2019 साली मी सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर काही काळ सरकारने तो निर्णय बदलवला आणि त्याच्यामध्ये मोफतच्या ऐवजी त्यांना सेवा घर म्हणून म्हणजे सेवा कालापुरतं घर म्हणून क्वार्टर म्हणून त्या ठिकाणी सेवा कालाचं देण्याचा निर्णय केला. पण पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आपण तो निर्णय बदलला आणि सांगितलं नाही, सेवा क्वार्टर म्हणून नाही, त्यांचं मालकी हक्काचं घर म्हणूनच मोफत घर द्यावं लागेल आणि ही योजना आपण पुन्हा लागू केली. आणि मी नागपूर महानगरपालिकेचं विशेष अभिनंदन करतो. मला असं वाटत होतं की या योजनेच्या अंतर्गत मुंबई पहिला क्रमांक मारेल कारण मुंबईमध्ये प्रस्ताव तयार झाला होता. पण तेवढ्यात मला नागपूर महानगरपालिकेचं बोलवणं आलं आणि महानगरपालिकेने माझ्या आणि गडकरी साहेबांच्या हस्ते पहिल्या योजनेचं भूमिपूजन घेतलं की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना आता मोफत घर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपण असाही विचार केला की 300 स्क्वेअर फुटापर्यंत मोफत द्यायचं, पण काही लोकांना मोठं घर हवं आहे. मग त्यांना काय करायचं, तर आम्ही सांगितलं की जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल 300 स्क्वेअर फुटाच्या वरची कन्स्ट्रक्शन कॉस्ट केवळ त्यांनी द्यावी आणि त्यांनाही आपण 300 स्क्वेअर फूट मोफत आणि वरचं जे काही आहे ते कन्स्ट्रक्शन कॉस्टवर द्यायचं असाही निर्णय आपण हा त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्या संदर्भात काही अंतिम GR आपल्याला आता प्राप्त होईलच आणि त्यानंतर असे देखील प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सुटतील. खरं म्हणजे आपण नेहमी हा विचार करतो की शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, शहराचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, पण जे आमचे स्वच्छता दूत खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण जीवन धोक्यामध्ये घालून शहर स्वच्छ ठेवतात, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करतात, अशा लोकांच्या जीवनामध्येही आपल्याला कसं परिवर्तन करता येईल हा खऱ्या अर्थानं उद्देश या सगळ्या रिफॉर्म्सच्या पाठीमागे होता. खरं म्हणजे अजून अनेक रिफॉर्म्स आपण घेतलेले आहेत. मी सतीश डागोरजींचंही अभिनंदन करेन की त्यांनी जेव्हापासनं सफाई कामगार आयोग हातामध्ये घेतलाय अनेक चांगले प्रस्ताव हे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांकरता त्यांनी राज्य सरकारकडे दिले. त्यातले अनेक प्रस्ताव आम्ही मान्य देखील केले आहेत. काही प्रस्ताव अद्यापही त्याच्यावर चर्चा चालली आहे. पण मी निश्चितपणे सांगतो की हा आमचा जो घटक आहे हा खरं म्हणजे आमच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की जो आम्हाला रोगमुक्त ठेवतो, आमच्या शहराला स्वच्छ ठेवतो, आम्हाला आरोग्य देतो. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला एक प्रकारे परिवर्तन घडवणं हे देखील महत्त्वाचं आहे. हे करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये अगदी 40-50 वर्षापूर्वी दूरदर्शीपणे महानगरपालिकेने आपल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या काही वस्त्या तयार केल्या होत्या, त्यांना काही प्लॉट दिले होते. त्याचाही प्रश्न आपण सोडवला आणि तेही प्लॉट मालकी हक्काने त्या सगळ्या आमच्या तेमाच्या सफाई कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपण घेतला. मग गोकुळपेठ असेल, आपला 12 सिग्नल असेल, या भागामध्ये असे अनेक निर्णय घेऊन आज मला आनंद आहे की हे सगळे निर्णय आपण घेतले आहेत. पुढच्या काळामध्ये आपली अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे जी मुलं आहेत त्या मुलांना देखील वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. आता जे खाजगी क्षेत्र आहे याच्यामध्येही मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संधी
या आमच्या मुलांच्या इन्स्टिट्यूशन्सला, त्यांनी तयार केलेल्या कंपन्यांना, त्यांनी तयार केलेल्या कॉपरेटिव्हजला कशा देता येतील, हाही आपला प्रश्न आहे. आणि आता हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण करण्याची देखील गरज आहे. कारण पूर्वीच्या काळी छोट्या इमारती होत्या, आता इमारती इतक्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे मोठे मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस तयार होतात, आज मल्टी स्टोरी इमारती तयार होतात. या सगळ्यांच्या मेंटेनन्स करता आज खूप मोठ्या प्रमाणात संधी तयार झाल्या आहेत. आणि म्हणून त्याही करता वेगवेगळ्या प्रकारे आपल्याच एजन्सीज तयार व्हाव्यात आणि त्या माध्यमातून ते मेंटेनन्स व्हावं आणि त्याचा पैसा हा आपल्याच सगळ्या बंधू भगिनींपर्यंत पोचावा, असा प्रयत्न देखील या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत. मला या गोष्टीचा आनंद आहे की महानगरपालिकेने खूप वर्षाने चांगल्या पद्धतीनं क्लास 3 करता या ठिकाणी परीक्षा घेऊन आणि त्याचे नियुक्तीपत्र दिलेले आहेत. तेही 103 आमचे जे कर्मचारी आहेत त्यांनाही आज आपण नियुक्तीपत्र दिलं आहे. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे आयुक्त महोदय, आता आम्ही जवळपास तुमच्या सगळ्या भरत्यांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की लवकरात लवकर ही जी अनेक पदं रिकामी आहेत, अनेक टेक्निकल पदं देखील रिकामी आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या क्वालिटीवर, कामाच्या क्वालिटीवर त्याचा कुठेतरी परिणाम होतो. ही लवकरात लवकर पदं जर आपण भरू शकलो तर मला विश्वास आहे की चांगल्या क्वालिटीचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी होईल. माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण नागपूर शहराचा चेहरा हा खूप बदललेला आहे. आज देशातल्या अग्रणी शहरामध्ये नागपूर आलेलं आहे. आज आपण नागपूरला एक प्रकारे एक वैश्विक शहर म्हणून त्याच्याकडे पाहतो. किंबहुना वर्ल्ड बँकेने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये भारतातली पुढच्या 10 वर्षामध्ये सर्वाधिक वेगाने आणि व्हायब्रंटली वाढतील अशा शहरांमध्ये नागपूर शहराचा क्रमांक फार वर आलेला आहे. ही आपल्याला अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपलं शहर चांगलं राहिलं पाहिजे. आपल्या शहरामध्ये झोपडपट्टीला पट्टे वाटपाची सुरुवात आपण केली. आज मोठ्या प्रमाणात पट्टे वाटप आपण केलं, पण केवळ पट्टे वाटप करून आपल्याला थांबायचं नाही आहे, तर त्या झोपडपट्टीमध्ये सगळ्या सुखसोयी योग्य पद्धतीनं जातील. त्या ठिकाणी कुठली घाण राहणार नाही. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, पाण्याचा निचरा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, तिथली लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं आम्हाला कशा करता येतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत, त्या आपल्याला कशा नेता येतील, हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नागपूर शहराचा जो आउटर भाग आहे, जिथे पूर्वी अविकसित वस्त्या होत्या, त्या वस्त्यांना आपण मान्यता दिली. त्याही वस्त्यांमध्ये आपलं सगळ्या प्रकारचं नेटवर्क हे कसं तयार होईल, हाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मागच्याही काळात मुख्यमंत्री असताना किंवा अर्थमंत्री असताना मोठ्या प्रमाणात नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात मी आणि बावनकुळे साहेबांनी निधी दिलेला आहे. आणि आता मला विश्वास आहे पुढच्याही काळामध्ये ही जी सगळी कामं करायची आहेत, बावनकुळे साहेब सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतात. आणि आमचे आमदार कृष्णाभाऊ असतील, मोहनभाऊ असतील, हेही सातत्याने या गोष्टींचा पाठपुरावा करत असतात. त्यामुळे कुठेही या ठिकाणी निधीची कमतरता पडणार नाही, तर चांगल्या पद्धतीनं सुनियोजित विकास करून शहराच्या सगळ्या भागांपर्यंत हा विकास पोहोचवण्याचं काम आपण करू. आणि माननीय महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, आपले वेगवेगळे सभापती असतील, ह्या सगळ्यांचा पाठपुरावा सातत्याने आमच्या पाठीशी सुरू असतो. यांच्यातलं कोणी ना कोणी आमचं डोकं खातच असतं, पण हे चांगलं आहे. आपण जर डोकं खाल्लं नाही तर शासन कधी लक्ष देत नाही. त्यामुळे तुम्ही असंच डोकं खात राहा, म्हणजे आम्ही पण जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी देत राहू, हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा सर्व ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना एकच विनंती करतो की आपल्याला रोजगार देणारी आपली महानगरपालिका ही आपली दुसरी आई आहे. त्यामुळे त्या आईचा सन्मान राहील, त्या आईची आपल्याला सेवा करता येईल, अशा पद्धतीनं आपण आपली कारवाई करा. आपल्या जीवनामध्ये खूप पुढे जा. आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला देतो. आणि या महानगरपालिकेच्या संपूर्ण टीमचं, सर्व नगरसेवकांचं, सर्व गटनेत्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करून आपण मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.